ओके. Cytology. The first point is cytology or cell biology. पेशी विज्ञान. Right from 5th standard you have studied the structure of cell. तुम्ही पेशींची रचना पाहिलेली आहे, पेशींचे प्रकार पाहिलेले आहेत. What is the difference between animal cell and plant cell? Then what is the difference between prokaryotic? Hello, can you hear me now? Yes. Cytology, cell biology, पेशी विज्ञान. येस, ओके. आपण लहानपणापासून सेलचा स्टडी केलेला आहे. सेलचा रचना, पेशीची रचना, पेशीचे प्रकार, प्लांट सेल, ॲनिमल सेल. स्क्रीन इज ब्लर. ओके. Can you see now clearly, Priya? Okay, good. Now see, pay attention. Okay. पेशींची रचना, पेशींचे प्रकार आणि अंगके आपण बघितलेलं आहे की सेल, ॲनिमल सेल, प्लांट सेल, देन प्रोकॅरियोटिक टाइप ऑफ सेल, दृश्य केंद्रकी आणि आदि केंद्रकी, प्रोकॅरियोटिक, eukaryotic type of cells, and different organelles. All that type of study we have done, and that is nothing but cytology. त्यालाच म्हणायचं पेशी विज्ञान किंवा cytology. Study of structure, types, organelles of the cell is called as cytology, and study of cytology is very important in this age. आता त्यातलाच एक भाग आहे टिश्यू कल्चर, की जो सेलच्या सायटोलॉजी मधलाच एक पार्ट आहे की टिश्यू कल्चर म्हणजे ऊती संवर्धन. बरोबर. आता ऊती संवर्धनामध्ये काय, तर व्हॉट इज मीन बाय ऊती किंवा टिश्यू? टिश्यू इज द ग्रुप ऑफ सेल्स हॅव्हिंग सिमिलर स्ट्रक्चर अँड सिमिलर फंक्शन. एकाच प्रकारचं फंक्शन, कार्य आणि एकाच प्रकारची रचना असणाऱ्या पेशींच्या समूहाला आपण काय म्हणतो? टिश्यू म्हणतो. आणि टिश्यू कल्चर म्हणजे काय? व्हॉट इज ऊती संवर्धन? टिश्यू कल्चर एक्स विवो ग्रोथ ऑफ सेल्स और टिश्यूज इन एन aseptic and nutrient rich medium is called as tissue culture. म्हणजे काय केलं जातं की टिश्यू कल्चर ह्या टेक्निक मध्ये टिश्यूचा एक ग्रुप घेतला जातो आणि त्या ग्रुपची ग्रोथ घडून आणली जाते. असेप्टिक, न्यूट्रिएंट रिच मीडियम मध्ये सगळ्या कंडिशन त्याला दिल्या जातात आणि खूप स्टराईल, अतिशय निर्जंतुक वातावरणामध्ये त्याची वाढ घडून आणली जाते. आणि मग आपल्याला असं दिसतं की त्या टिश्यू पासून आपल्याला जर त्याला योग्य तो स्टिम्युलस दिला, आपण त्याला योग्य त्या प्रकारची चेतना दिली, तर आपल्याला हव्या त्या म्हणजे कंप्लीट ऑर्गॅनिझम किंवा ऑर्गन आपल्याला तयार करता येतो आणि त्यालाच आपण म्हणतो टिश्यू कल्चर. Nowadays a complete organism can be developed from a single cell or from tissue with the help of tissue culture technique. So it is very important. Complete organism can be produced with the help of single tissue, somatic cells. सोमॅटिक म्हणजे शाकीय पेशींपासून आपल्याला पूर्ण सजीव तयार करता येतो. किंवा जर आपल्याला पाहिजे असेल की विशिष्ट प्रकारच्या सेल आपल्याला पाहिजेत, तर त्या सेल पण आपल्याला तयार करता येतात. किंवा कंप्लीट ऑर्गॅनिझम किंवा कंप्लीट ऑर्गन सुद्धा आपण तयार करू शकतो. आता बघा, सजीवांच्या मराठीतून बघा, सजीवांच्या शरीराबाहेर पोषक आणि निर्जंतुक माध्यमात, सेप्टिक स्टराईल म्हणजे निर्जंतुक माध्यमात त्याच्या पेशी किंवा ऊतींची वाढ करणे, या तंत्राला ऊती संवर्धन असं म्हणतात. 9वी मध्ये आहे, पण तरी तुम्ही ते एकदा तरी स्टडी केलं पाहिजे, कारण आपल्याकडे त्याचा रेफरन्स आहे. आजकाल ऊती संवर्धन तंत्राने
एका पेशीपासून किंवा उतीपासून संपूर्ण सजीव विकसित केला जातो. अँड दिस इज द बायोटेक्नॉलॉजी अँड सायटॉलॉजी. आता इथं दिलेला डायग्राम 9वी मधली आहे. डायग्राम बघून ठेवायची आहे तुम्ही, आपल्या पुस्तकात पण आहे, टेक्स्ट बुक मध्ये. सो हिअर डिफरंट स्टेजेस ऑफ टिश्यू कल्चर इज शोन. नाउ दिस इज द प्लांट, then bulb form of source plant, from left to right. Banana tree is given, right from banana tree at the right side of our right side, RHS of our hand, that is the bulb form of so, म्हणजे जिथून आपल्याला bulb form म्हणजे कंद म्हणूयात आपण त्याला, मराठीत कंद आहे. या कंदापासून काय घेतलेलं आहे, some tissues are taken and that is called as primary treatment. मराठीत त्याला म्हणायचं प्राथमिक संस्कार. इथं मराठीची मी डायग्राम नाही काढलेली, पण तुम्ही लक्षात ठेवा, प्राथमिक संस्कार. त्याच्यानंतर इन स्पेशल टाइप ऑफ ॲटमॉस्फिअर अँड न्यूट्रिएंट मटेरियल इट इज केप्ट अँड दॅट इज रिप्रोडक्शन ऑर मल्टिप्लिकेशन. बरणी दाखवलेली आहे आणि त्या स्टेपला म्हणायचं प्रजनन, विभाजन, बहुविधन. हियर रिप्रोडक्शन इज गोइंग ऑन, मल्टिप्लिकेशन इज गोइंग ऑन. दॅट स्टेप इज कॉल्ड एज रिप्रोडक्शन ऑर मल्टिप्लिकेशन. आफ्टर दॅट शूटिंग अँड रूटिंग, म्हणजे त्याला काय होणार आहे, खोड येणार आहे, अंकुर फुटणार आहेत आणि मुळं फुटायला सुरुवात होणार आहे, रूटिंग अँड शूटिंग. आणि त्याच्यानंतर मग रोप तयार होणार आहेत छोटी छोटी, आणि दॅट इज प्रायमरी हार्डनिंग, दॅट इज प्राथमिक काठिण्यकरण असं मराठीत नाव आहे. आणि त्याच्यानंतर द्वितीय काठिण्यकरण म्हणजे रोपांची वाढ झालेली आहे, कंप्लीट ऑर्गॅनिझम या ठिकाणी तयार झालेला आहे बनाना प्लांटचा. तर ह्या स्टेप्स तुम्ही लक्षात ठेवायच्या आहेत. आता स्टेम सेल्स हा एक दुसरा महत्वाचा भाग आहे. तुम्ही म्हणजे काय करणार आहे घरी, तुम्ही टिश्यू कल्चरचा स्टडी करणार आहात आणि त्याच्यानंतर स्टेम सेलचा आपण स्टडी करणार आहोत. आता स्टेम सेल म्हणजे अशा काही विशिष्ट सेल्स आहेत आपल्या बॉडीमध्ये की ज्या बॉडीचा आपण वेगळ्या भाषेमध्ये बोलायचं झालं तर टिश्यू कल्चर प्रमाणे वापर करू शकतो आणि त्यापासून कंप्लीट ऑर्गॅनिझम और ऑर्गन वी कॅन प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ दिस स्टेम सेल्स. नॉट फ्रॉम ऑल सेल्स, ओनली फ्रॉम स्टेम सेल्स. मूलपेशी त्याला मराठीत म्हणतात, बरोबर आहे. या मूलपेशींपासून आपल्याला जर टिश्यू कल्चर प्रमाणे त्याला विशिष्ट कंडिशन जर आपण सप्लाय केल्या तर आपल्याला असं दिसतं की त्यांच्यापासून ऑर्गन सुद्धा तयार करता येतो किंवा कंप्लीट ऑर्गॅनिझम. These are special types of cells present in the body of multicellular organism. म्हणजे बहुपेशीय सजीवांच्या शरीरात असलेल्या या विशिष्ट अशा प्रकारच्या पेशी आहेत. These cells give rise to all other types of cells present in the body of multicellular organism. ह्या ज्या पेशी आहेत, ह्या पेशी सजीव, ह्या बहुपेशीय सजीवांच्या शरीरातील इतर सर्व प्रकारच्या पेशींना काय करतात, जन्म देतात. सिमिलरली these cells play an important role in wound healing. जखमा भरून काढण्यासाठी सुद्धा त्यांचा वापर केला जातो. आपल्याला जखमा झाल्यास त्या भरून काढण्यामध्ये ह्या पेशी महत्वाची भूमिका बजावतात. पेशी विभेदन होण्याच्या आधी असणाऱ्या पेशी म्हणजे मूलपेशी. आता आपण बघणार आहोत सेल्स बिफोर डिफरन्सिएशन आर कॉल्ड एज स्टेम सेल्स. नीट लक्षात ठेवायचं की सपोज cells, at first cells try to increase their number, and similar type of cells are that there are similar types of many cells produced. So these cells are, suppose there are 1 lakh cells are there, and these cells are in other word we can say these cells are raw cells because they are not differentiated from each other. त्यांचा एकमेकांपासून म्हणजे वेगळेपणा निर्माण झालेला नाही, त्यांच्यामध्ये प्रकार पडायला सुरुवात होणे ह्याला म्हणायचं डिफरन्सिएशन. की समजा लंग्स मधल्या सेल्स, लंग्स फ्रॉम हार्ट, लंग्स फ्रॉम अवर टंग, लंग्स फ्रॉम आईज, म्हणजे असे प्रकार पडायच्या आधी म्हणजे त्यांचं फंक्शन आणि त्यांचं स्ट्रक्चर
पक्क कायमस्वरूपी डिसाइड होण्याच्या आधीच्या ज्या सेल्स असतात त्याला म्हणायचं स्टेम सेल्स. अँड बिकमिंग देअर डिफरंट टाइप्स, दॅट प्रोसेस इज कॉल्ड एज डिफरन्सिएशन. त्यांचा एकमेकांपासून म्हणजे त्या आयडेंटिफाय करता येणं, दॅट इज डिफरन्सिएशन. तर डिफरन्सिएशनच्या आधीच्या ज्या सेल्स असतात त्याला आपण म्हणतो स्टेम सेल्स. मग ह्या स्टेम सेल्स जर आपण आधीच गोळा केल्या, डिफरन्सिएशन विभेदन होण्याच्या आधीच या सेल्स आपण गोळा केल्या आणि त्या जर टिकवल्या आणि त्याला विशिष्ट स्टिम्युलस दिला, तर आपल्याला त्या स्टिम्युलस नंतर आपल्याला ह्या आता मध्ये येस आय विल सेंड नो पीडीएफ सुद्धा पाठवणार आहे आणि एमसीक्यू सुद्धा देणार आहे. डोंट वरी, 3 periods आर अलॉटेड फॉर दिस. 3 तास आहेत आपल्याला त्याच्यासाठी, ते नीट लक्षात ठेवा. येस, ओके, गुड. मूलपेशींचं जतन कसं केलं जातं बघा ह्या स्टेम सेल्सचं. मूलपेशींचं जतन करण्याकरता नाळेतील रक्त अस्थिमज्जा अथवा कोरकपुटीतील भ्रूणपेशी यांचे नमुने काळजीपूर्वक गोळा करून त्यांना जंतुविरहित अशा छोट्या छोट्या कुप्यांमध्ये ठेवले जाते. या कुप्या -135 डिग्री सेल्सिअस पासून -190 डिग्री सेल्सिअस इतक्या कमी तापमानात द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. मराठी मीडियम बघा, नीट लक्ष द्या की ह्या कुठून मिळतात आपल्याला. रक्त अस्थिमज्जा म्हणजे हाडाच्या आतल्या भागाला रक्त अस्थिमज्जा म्हणतात आणि त्या ठिकाणी रक्ताची निर्मिती होते. आणि कोरकपुटी म्हणजे ज्यावेळी युग्मनज तयार होतो की ज्याला मराठीत झायगोट असं म्हणतात. ह्या युग्मनजा पासून पहिल्या काही दिवसांमध्ये 14-15 दिवसांमध्ये खूप पेशींची संख्या वाढते आणि एक पेशींचा बॉल तयार होतो, गोळा तयार होतो, त्याला भ्रूणपेशी असं म्हणतात. त्याला कोरकपुटी असं म्हणायचं आणि त्या कोरकपुटीतल्या पेशी गोळा करून त्या निर्जंतुक अशा ह्याच्यामध्ये ठेवून -135 to -190 इतक्या कमी तापमानात त्या कशामध्ये ठेवल्या जातात, द्रवरूप नायट्रोजन मध्ये ठेवल्या जातात. आता इंग्लिश मध्ये बघा तेच आहे, कळलं असेल तुम्हाला. स्टेम सेल प्रिझर्वेशन. हाऊ स्टेम सेल्स आर प्रिझर्व्ड. For the purpose of preservation, stem cell samples are carefully collected from sources. What are the sources? Cord blood, म्हणजे नाळेतील रक्त, न्यूबॉर्न बेबी. रेड बोन मॅरो, बोनच्या आतला जो पार्ट आहे मॅरो, दॅट इज रेड बोन मॅरो, फ्रॉम वेअर ब्लड इज प्रोड्युस्ड. और एम्ब्रियो, ब्लास्टोसिस, कधीचा एम्ब्रियो, 15 दिवसांपर्यंतचा एम्ब्रियो. अँड आर केप्ट इन स्मॉल स्टराइल वायल्स. वायल्स म्हणजे कुप्या, डब्या, बाटल्या, म्हणजे वातावरणात ठेवल्या जातात. स्टराइल म्हणजे निर्जंतुक. दोज वायल्स आर केप्ट इन लिक्विड नायट्रोजन at -135 to -190. Underline this sentence. Nitrogen and temperature is very important. Now see, immediately we will go. Depending upon sources, stem cells are of 2 types: embryonic stem cells and adult stem cells. 2 प्रकार आहेत. एम्ब्रियोनिक म्हणजे एम्ब्रियो पासून काढलेल्या, भ्रूणातून काढलेल्या, आणि ऍडल्ट म्हणजे प्रौढ व्यक्तींच्या शरीरातल्या अशा स्टेम सेल्स. एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स बघा, पहिल्यांदा आपण एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स विल गो टू दॅट. सेल्स ऑफ एम्ब्रियो undergo repeated mitotic division. Cell differentiation starts from 14th day of the conception. Conception means actual fertilization. प्रत्यक्ष फलनामध्ये पुयुग्मक आणि स्त्रीयुग्मक यांच्या प्रत्यक्ष संयोगाच्या नंतर ज्यावेळी झायगोट तयार होतो, युग्मनज तयार होतो, त्याच्यानंतर 15 दिवस पर्यंत त्यांचं डिफरन्सिएशन होत नाही. 14 दिवसानंतर ऍक्च्युअल आफ्टर fertilization, after 14th day differentiation starts. पेशी विभेदन व्हायला सुरुवात होते आणि मग त्यापासून आपल्याला काय होतं, मग त्याच्या आत 14 दिवसाच्या आत म्हणजे साधारणपणे 5व्या ते 7व्या दिवशी, फर्टिलायझेशनच्या 5व्या ते 7व्या दिवशी आपल्याला त्या जर आपण सेल काढून घेतल्या तर त्या स्टेम सेल म्हणून आपल्याला उपयोगी पडतात. फर्टिलायझेशन नंतर 5 ते 7 दिवसांनी. सेल्स ऑफ डिफरंट ऑर्गन्स लाईक फॉर्म्ड
ड्यू टू डिफरन्सिएशन. कुठल्या कुठल्या आता बघा, या डिफरन्सिएशन झाल्यानंतर ह्या एम्ब्रियोनिक स्टेम सेल्स पासून नॅचरली कोणकोणत्या प्रकारच्या सेल्स तयार होत असतात. ऑस्टिओसाइट्स म्हणजे हाडातल्या पेशी, मराठीत पण त्याला ऑस्टिओसाइट असंच म्हणतात. हिपॅटोसाइट्स म्हणजे लिव्हर यकृतातल्या पेशी, आणि न्यूरॉन्स म्हणजे आपल्या मेंदू मधल्या ब्रेन मधल्या सगळ्या सिस्टीमच्या सेल्स, मेंदूच्या चेतासंस्थेच्या सेल्स, या 3-4 प्रकारच्या सेल्स तयार होतात. आणि नंतर जसं जसं डेव्हलपमेंट होत जाते तसं तसं 220 प्रकारच्या डिफरंट सेल्स आर प्रोड्यूस फ्रॉम दॅट सिंगल झायगोट. एका झायगोट पासून किंवा त्या स्टेम सेल्स पासून 220 हा आकडा लक्षात ठेवायचा सगळ्यांनी, तुम्हाला तो विचारला जाईल. Embryonic cells before differentiation are called as embryonic stem cells. 220 different types of cells in human body are formed from single type of cells, that is embryonic stem cells. आता ह्या स्टेम सेलची एक खूप महत्वाची प्रॉपर्टी आहे, खूप महत्वाची आहे की प्ल्युरिपोटेन्सी. प्ल्युरिपोटेन्सी मीन्स मल्टिप्लाइंग ॲबिलिटी. त्या फक्त स्वतःची संख्या भराभर वाढवतात, and that capacity of self multiplying is called as pluripotency. लक्षात ठेवा, अंडरलाइन करा, it is important. It has been found that if these stem cells are collected well before the beginning of differentiation on 14th day, just now I told you, that is during 5th to 7th day, and cultured with certain biochemical stimulus in laboratory. Not only collecting, we have to keep it in the culture, and that culture should have biochemical stimulus, विशिष्ट प्रकारची चेतना. आवाज कट होतोय का? आवाज सगळ्यांना येतोय का? का काही प्रॉब्लेम आहे? येस, ओके, ठीक आहे ठीक आहे. तुला प्रॉब्लेम असेल नेटचा. As per stimulus, they can transform themselves into desired type of cell. आपल्याला हव्या असलेल्या सेल मध्ये रूपांतर करू शकतो त्यांचं. Thereby tissues and then finally into organ. That means cells, then tissues, and then organs. If culture is if they are cultured in certain and proper stimulus is given. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून, पटकन वाचते कारण सांगितलेलं आपल्याला हे. गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून मी स्लाइड चेंज केलेली आहे, पुढची स्लाइड घेतलेली आहे मी. सेल्फ मल्टिप्लाइंग ॲबिलिटी असं नाव आहे स्लाइडचं. तुषार, बघा, गर्भधारणेनंतर 14व्या दिवसापासून पेशीच्या विशेषीकरणाला सुरुवात होते. विशेषीकरण बघा म्हणजे पेशी विभेदन असा जरी शब्द वापरला तरी चालेल या ठिकाणी. या विशेषीकरणामुळे अस्थिमज्जा, अस्थिपेशी, यकृत पेशी, चेतापेशी, पेज नंबर 89 आहे, इत्यादी निरनिराळ्या अवयवांच्या पेशी तयार होतात. असे विशेषीकरण सुरू होण्याच्या आधी या भ्रूण पेशींना मूल पेशी म्हणतात, हे आपण पाहिलेलं आहे. मानवी शरीरातील 220 प्रकारच्या पेशी या एकाच प्रकारच्या पेशींपासून म्हणजेच भ्रूणातील मूलपेशींपासून जन्म घेतात. आता सांगितल्याप्रमाणे एका प्रकारच्या मूलपेशी बघा सुरुवातीला कोरक कुटीपासून 220 प्रकारच्या पेशी तयार होतात. म्हणजेच मूलपेशी या अविभेदित म्हणजे प्रकार न पडलेल्या प्राथमिक स्वरूपाच्या आणि स्वतःची पुनरावृत्ती करण्याची क्षमता असलेल्या असतात. आणि तसं बघायला गेलं तर खूप छान सांगितलं बघा, सर्व मानवी पेशींच्या त्या काय असतात रे? पालक पेशी असतात. दे आर पॅरेंट सेल्स, कारण त्याच सगळ्यात पहिल्यांदा आहे आणि त्यापासून मग नंतर इतर सेल्स तयार होतात. मूल पेशींच्या अंगी असलेल्या या गुणधर्माला बहुविधता असे म्हणतात. आता पुढचा प्रकार आहे वयस्क किंवा प्रौढ मूलपेशी, ऍडल्ट स्टेम सेल. वयस्कांच्या शरीरातून सुद्धा म्हणजे फक्त गर्भातून नव्हे
तर वयस्क व्यक्तींच्या शरीरातून सुद्धा तीन अवयवामधून आपल्याला स्टेम सेल्स मूलपेशी मिळवता येतात आणि त्या म्हणजे अस्थिमज्जा, हाडाच्या आतला बघितलंय आपण, मेदऊती फॅट सेल्स असतात त्या मेदऊशी, त्याला इंग्लिश मध्ये ऍडिपोस टिश्यू असं म्हणायचं, आणि रक्त, या तीन ह्याच्यापासून तुम्हाला ह्या स्टेम सेल्स आपण मिळवू शकतो. ऑस्टिओसाइट्स, ऍडिपोस टिश्यू अँड ब्लड, हे त्याला इंग्लिश मध्ये म्हणतात. तसेच जन्मानंतर लगेचच नाळेमधील म्हणजे प्लासंटा मधील रक्तातूनही मूलपेशी मिळवता येतात. हे तुम्ही नीट अस्थिमज्जा, रेड बोन मॅरो, बरोबर आहे. तर अशा प्रकारे हे कोणत्या कोणत्या अवयवातून मिळवता येतात ते नीट लक्षात ठेवा. सोर्सेस ऑफ स्टेम सेल्स. आता आपल्याला बघायचं आहे युजेस ऑफ स्टेम सेल्स. मूलपेशींचे काय ते युजेस आहेत, उपयोग आहेत. पहिला आहे पुनरुज्जीवन उपचार, म्हणजे काय, रिजनरेटिव्ह थेरपी. आता ह्याच्यामध्ये काय होतं की दोन पुन्हा प्रकार आहेत. एक आहे सेल थेरपी आणि दुसरा आहे की तसं बघायला गेलं तर टिश्यू म्हणजे थेरपी, म्हणजे सेल्स तयार होतात. स्टेम सेल्स आर यूज्ड टू रिप्लेस द डेड सेल. स्टेम सेल्स आर यूज्ड टू रिप्लेस द डेड सेल्स, म्हणजे ह्या ज्या डेड सेल्स आहेत कुठल्या कुठल्या रोगांमधल्या बघा, की मधुमेह आहे, डायबेटीस आहे, त्याच्यानंतर मायोकार्डियल इन्फार्क्शन आहे, म्हणजे हार्ट अटॅक मध्ये असतील काही, अल्झायमर डिसीज असेल. अल्झायमर डिसीज म्हणजे काय, तर एक स्मरणशक्तीचा आजार आहे वयोमानामुळे होणारा. त्याच्यानंतर पार्किन्सन्स डिसीज आहे, म्हणजे कंपवात मराठीत म्हणतात. ह्याच्यामुळं काही पेशी आपल्या बदलतात, म्हणजे निकामी होतात, डेड होतात, आणि मग आपण बघा किती पुनरुज्जीवन आपण देऊ शकतो, की आपण स्टेम सेल थेरपी वापरून आपण त्या सेल निर्माण करू शकतो आणि हे सगळे आजार आपण बरे करू शकतो. सो दे आर व्हेरी इम्पॉर्टंट. दुसरं आहे की टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन्स लाईक ॲनिमिया, थॅलेसमिया, ल्युकेमिया. हे ब्लड कॅन्सरचे वेगवेगळे प्रकार आहेत. एक मिनिट, इथं नेट जे आहे ते नेट माझं पॉवरफुल आहे, त्यामुळे इथून काही प्रॉब्लेम नाहीये. आपल्याला जर असेल नेटचा प्रॉब्लेम तर प्लीज बघा, नेटच्या रेंज मध्ये या, म्हणजे आपल्याला असं वारंवार डिस्टर्ब होणार नाही, तुम्हाला सुद्धा आणि मला सुद्धा. ओके. टू प्रोड्यूस ब्लड सेल्स रिक्वायर्ड इन कंडिशन्स, आपल्याला ब्लड सेलचे आजार आहेत, ॲनिमिया, थॅलेसमिया, ल्युकेमिया. दे आर कन्सर्न विथ द ब्लड सेल्स, दॅट इज WBCs, RBCs, प्लेटलेट्स, आणि त्यांच्यामध्ये ह्या पेशी भरून काढण्यासाठी आपल्याला स्टेम सेल वापरता येतात. आता दुसरा जो ह्याचा उपयोग आहे तो आहे अवयव रोपण. सेकंड ऍप्लिकेशन ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन हे तयार केले जातात आणि खूप मोठं ह्यामध्ये तुम्ही कल्पना केली तर खूप, इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट फॉर होल ह्युमन मनकाइंड. बघा आता अवयव रोपण आहे. इन केस ऑफ फेल्युअर of organs like kidney and liver, those can be produced with the help of stem cells and transplanted. बघा, पूर्वी किडनी खराब झाली, लिव्हर खराब झाला तर त्या व्यक्तीला म्हणजे मृत्यूशिवाय पर्याय नव्हता. समजा दोन्ही किडन्या खराब झाल्या, कोणी किडनी डोनर मिळाला नाही तर, पण आता आपण किती मोठं म्हणजे काम आहे हे स्टेम सेल थेरपीचं, की त्यामध्ये किडनी आणि लिव्हर सारखे पण ऑर्गन आपण तयार करू शकतो आणि ट्रान्सप्लांट करू शकतो. डायग्राम आहे आपल्याकडे 8.2 डायग्राम. सी स्टेम सेल्स अँड ऑर्गन्स फ्रॉम स्टेम सेल्स. न्यूरॉन्स, इफ वी प्रोड्यूस न्यूरॉन then brain can be produced. If we can produce intestine cells, epithelial cells of intestine, then intestine also. then लिव्हरच्या सेल्स, त्यांचं नाव काय होतं आठवा तुम्ही, कोणतं नाव आहे ते, आणि त्याच्यापासून लिव्हर पण तयार करता येऊ शकतो लिव्हरच्या सेल्सचा. त्याच्यानंतर स्टेम सेल्स हार्टच्या सेल, कार्डियक सेल्स आहेत. त्याच्यानंतर बोनच्या ऑस्टिओसाइट्स आहेत. अशा प्रकारे विविध प्रकारच्या सेल्स आपण तयार करू शकतो.
आता मूलपेशी उपचार बघा, मुद्दा मराठीत घेतलाय, एक डायग्रॅम मराठी आणि एक डायग्रॅम इंग्लिश मधून घेतलेली आहे की जेणेकरून सगळ्यांच्या लक्षात यावं ह्यासाठी. आता यामध्ये मूलपेशी बघा, स्टेम सेल्स बघा. स्टेम सेल्सचे पहिला वर प्रॉपर्टी दिलेली आहे, स्वतःच्या प्रतिकृती बनवू शकतात. दे कॅन मल्टिप्लाय, रेप्लिकेट देमसेल्स, स्वतःची प्रतिकृती बनवू शकतात. आणखीन दुसरा खाली त्यांचा गुणधर्म दिलेला आहे, प्रॉपर्टी दिलेली आहे की पेशींच्या इतर प्रकारात रूपांतरित होऊ शकतात. दी सेल्स कॅन बी ट्रान्सफॉर्म इनटू अदर ऑर्गन्स और अदर सेल्स, अदर टाइप ऑफ सेल्स. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. इंग्लिश मध्ये आहे तेच बघा. अवेलेबिलिटी ऑफ डोनर ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन. ऑर्गन ट्रान्सप्लांटेशन हे खूप चांगलं आहे, सगळं व्यवस्थित, अगदी छान. इट इज व्हेरी नाईस अँड इट इज व्हेरी हेल्पिंग, कोऑपरेटिव्ह, असं सगळं आहे, ह्युमॅनिटी आहे. पण जर आपल्याला डोनर अवेलेबल झाला तर त्याला सगळ्याला महत्व आहे. अवेलेबिलिटी ऑफ डोनर इज अ व्हेरी इम्पॉर्टंट रिक्वायरमेंट. अंडरलाइन दिस सेंटेन्स. Availability of donor is, that means blank word is there, fill in the blank मध्ये हा word टाकला जातो, महत्वाचा MCQ आहे. Various factors like blood group, diseases, disorders, age, etc. of donor and recipient need to be paid attention during transplantation. एखाद्या डोनरचा ऑर्गन दुसऱ्या व्यक्तीला द्यायचा असेल, रेसिपियंटला द्यायचा असेल, तर आपल्याला कोणत्या टेस्ट घ्याव्या लागतात? कोणत्या टेस्ट आहेत ह्या? ब्लड ग्रुप, डिसीजेस, डिसऑर्डर, एज, एटसेट्रा. तरच आपण व्यवस्थित ते सगळं मॅच झालं तर ट्रान्सप्लांटेशन उपयोगी आहे. आणि पहिलं कोणतं आहे? अवेलेबिलिटी ऑफ डोनर, आणि त्याच्यानंतर ह्या डिफरंट टाइप्स ऑफ टेस्ट. ऑर्गन्स लाईक लिव्हर, हार्ट, eyes can be donated after death only. Remember well, which organs can be donated after death only? Liver, heart and eyes. Many organs remain functional for certain period even after death occurs under specific conditions. बघा, डेथ नंतर काही ऑर्गन आपले बराच काही तास पर्यंत चांगले असतात, म्हणजे फंक्शनल असतात. अँड आफ्टर डेथ ऑकर्स अंडर स्पेसिफिक कंडिशन, ते फंक्शन करू शकतात. मेनी गव्हर्नमेंट अँड सोशल ऑर्गनायझेशन्स आर वर्किंग टुवर्ड्स इन्क्रीजिंग द अवेअरनेस अबाउट बॉडी डोनेशन. आणि त्याच्यामुळे आता आपण बघतो ह्या बाबतीमध्ये ऑर्गन डोनेशन करा, ऑर्गन डोनेशन करा. ह्या येस, लिव्हर सेल्स, हिपॅटोसाइट, बरोबर आहे. तर अशा प्रकारचा खूप अवेअरनेस निर्माण होऊ लागतो. इथं बघा डायग्राम 8.4 ही डायग्राम आहे. त्या डायग्राम मध्ये काय, तर याच्यामध्ये ऑर्गन्स आहेत. हे फलटण मध्येच कोणी लिहिलं रे? लक्ष नाहीये का? प्लीज पे अटेन्शन. See, organs that can be donated. कुठले ऑर्गन्स आपण डोनेट करू शकतो? आईज, लंग्स, लिव्हर, बोन, स्किन, किडनी, पॅनक्रियास, हार्ट. आणि त्यापैकी आपण जिवंत असताना कोणते करू शकतो? स्किन आणि किडनी. स्किन आणि किडनी जिवंत असताना करू शकतो, आणि बाकी सगळे कधी करू शकतो? फक्त आफ्टर डेथ वी कॅन डोनेट अदर ऑर्गन्स. अंडरस्टँड? कळतंय का तुम्हाला हे? डू यू अंडरस्टँड? कळतंय का नाही? हो, नाही? ओके ओके, चलो. When I say that this is important, that is important, please underline the sentence, note down somewhere. Okay, thank you. Now next, biotechnology. Biotechnology, तुम्हाला एक वेगळं सांगायचं आपल्याला की there are some national institutes in our India. There are some important national institute
where researches on biotechnology are going on continuously. In this area also, in Baramati also, NIAMS is there, National Institute of Abiotic Stress Management at Malegaon. It is there, and it is also very important national institute where scientists make research on this biotechnology related to agriculture. बरोबर. तर आता त्या बायोटेक्नॉलॉजी जो आहे त्याला खूप छान स्कोप आहे आणि तुम्ही हे करू शकता. येस, बीटी कॉटन, बीटी ब्रिंजाल, आणि त्यामुळे तुम्ही ह्याचा खूप व्यवस्थित स्टडी करा. तुम्हाला करिअरला खूप ह्या ठिकाणी छान चान्सेस आहेत. ह्याच्यामध्ये सायंटिस्ट होण्याला छोटे मोठे इन्स्टिट्यूट्स आहेत आणि त्यामध्ये म्हणून तुम्ही लक्ष द्या. Biotechnology, what is biotechnology? Biotechnology is, what does it do? It is bringing about artificial genetic changes and hybridization in organism for human welfare. कशासाठी बघा, मानवी फायद्याच्या दृष्टीने सजीवांमध्ये कृत्रिमरित्या जनुकीय बदल व संकर घडवून सुधारणा करण्याला जैव तंत्रज्ञान असं म्हणतात. बरोबर. लक्षात ठेवा, MCQ ला कदाचित येण्याची शक्यता असते. पेशीशास्त्र म्हणजे सायटॉलॉजी, सूक्ष्म जीवशास्त्र बायोकेमिस्ट्री, जैव रसायनशास्त्र मोलेक्युलर बायोलॉजी अँड रैनवीय जीवशास्त्र मीन्स जेनेटिक इंजिनिअरिंग. रैनवीय जीवशास्त्र, मोलेक्युलर बायोलॉजी, जैव रसायनशास्त्र, बायोकेमिस्ट्री, पेशीशास्त्र, सूक्ष्म जीव, राहिला शब्द बायो, मायक्रोबायोलॉजी, सूक्ष्म जीवशास्त्र, मायक्रोबायोलॉजी, आणि जेनेटिक इंजिनिअरिंग हा तर खूपच महत्वाचा, आजकाल खूप ज्याला स्कोप आहे असा हा जेनेटिक इंजिनिअरिंग हा सुद्धा या बायोटेक्नॉलॉजी मध्ये येणारा भाग आहे. बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स, पेज नंबर 91 आय एम टेकिंग. बायोटेक्नॉलॉजी इन्क्लूड्स फॉलोइंग मेन एरियाज आहे आपल्या बुक मध्ये, फक्त तुम्ही लक्ष द्या नीट. पहिला आहे use of various abilities of microbes like yogurt production from milk and alcohol from molasses. बायोटेक्नॉलॉजी चे मुख्य क्षेत्र कोणते आहेत, तर सजीवांच्या विविध क्षमतांचा वापर करणे, आणि म्हणजे उदाहरणार्थ दुधाचं दही, मळीपासून मद्यार्क म्हणजे वाईन तयार करणे हे. Use of productivity of the cells. Cells are having capacity to produce some chemical substances. जसं की काही फंगस, some fungus produces some chemicals which are very good medicines for some deadly diseases and they are called as antibiotics. प्रोडक्शन आहे, कशाचं प्रोडक्शन? अँटीबायोटिक्स, व्हॅक्सिन, त्यांच्यामध्येच फक्त ॲबिलिटी आहे, बाकी कशामध्ये नाही. अँड सो दे आर इम्पॉर्टंट एटसेट्रा विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक सेल्स. विशिष्ट सेल्सला वी मेक देम, वी फोर्स देम टू प्रोड्यूस अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स अँड वी यूज दिस अँटीबायोटिक्स अँड व्हॅक्सिन्स फॉर वेलफेअर ऑफ मनकाइंड. आणि म्हणून ही प्रोडक्टिव्हिटी आपण वापरतो. मानवाची पेशींच्या उत्पादन क्षमतेचा वापर करून घेणे, आणि उदाहरणार्थ कोणते आहेत? प्रतिजैविक आहेत, लसी आहेत विविध, आणि ते नसते तर आपल्याला आतापर्यंत म्हणजे लसीकरण झालं नसतं. तर बघा काय, कल्पना करा, जस्ट इमॅजिन. हा येस, पेनिसिलिन आहे, इन्सुलिन आहे. इन्सुलिन ही लस नाही ऍक्च्युली, इन्सुलिन हे डायबेटीस वरचं औषध आहे, माहिती आहे तुम्हाला, आणि ते निर्माण केलं जातं. यूज ऑफ बायोमोलिक्युल्स लाईक DNA अँड प्रोटीन्स इन ह्युमन वेलफेअर. DNA हा एक बायोमोलिक्युल्स आहे. नाव माहित आहे तुम्हाला, मी नाही सांगणार, तुम्ही सांगायचं मला मेसेज करून. CET DNA आहे बघा. आलं नाही अजून कुणाचं? DNA चा लॉंग फॉर्म मी सांगणार नाही, आय विल नॉट टेल यू टिल एंड. सो DNA जे मॉलिक्युल्स आहेत त्या DNA वर डिऑक्सी, एक शब्द राहिलाय, डिऑक्सीराइबो, yes, deoxyribo nucleic acid. Use of biomolecules like DNA and proteins in human welfare. बघितलंय आपण 9वी मध्ये, ह्याच्यातला बराचसा भाग बघितला. येस येस येस, गुड गुड गुड.
एव्हरीबडी इज टेलिंग थँक्यू. चला पुढे जाऊयात. व्हेरी लेस टाइम इज रिमेन. डेव्हलपमेंट ऑफ प्लांट्स, एनिमल्स अँड प्रोडक्ट्स ऑफ डिझायर्ड क्वालिटी बाय जीन मॅनिप्युलेटेशन. बघा ह्याचा अर्थ असा आहे की आपल्याला पाहिजे त्या प्रकारची डिझायर्ड क्वालिटीचा आपल्याला प्लांट तयार करता येतात. ॲनिमल म्हणजे पोल्ट्री मध्ये, क्रॉप्स मध्ये, की जे आपल्याला पाहिजे त्या प्रकारची म्हणजे आपल्याला देतील, उत्पादन देतील किंवा आपल्याला हवे ते काम करतील अशा प्रकारची आपण जनुकीय बदल, जेनेटिक मॅनिप्युलेटेशन म्हणजे जनुकीय बदल घडून आणून आपल्याला पाहिजे त्या गुणधर्माचे प्राणी वनस्पती आपण निर्माण करू शकतो. प्रोडक्शन ऑफ ह्युमन ग्रोथ हार्मोन विथ द हेल्प ऑफ जेनेटिकली मॉडिफाईड बॅक्टेरिया. हल्ली निघालेलं आहे की जेनेटिकली मॉडिफाय बॅक्टेरियांचं जीन बदलून मॉडिफाय करून त्यापासून असं प्रोडक्शन निर्माण करायचं की ज्यामुळं माणसाची वाढ झपाट्यानं होईल. आता एवढं झालं की आपण थांबणार आहोत. जैव तंत्रज्ञानाचे फायदे. पृथ्वी आता बघितलेलं आहे आपण, पृथ्वीवरील शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा असल्यामुळे प्रति हेक्टरी जास्त उत्पादन घेणे शक्य झाले आहे. रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झाल्यामुळे वर्षाकाठी जास्त उत्पादन घेणं फायदे आहेत. खाली इंग्लिश मुद्दाम मी मराठीत दिलेले आहेत. बेनिफिट्स ऑफ बायोटेक्नॉलॉजी. बघा आता की पृथ्वीवरील शेत जमिनीला क्षेत्र मर्यादा आहे. इट हॅज बिकम पॉसिबल टू इन्क्रीज द पर हेक्टर यील्ड इरिस्पेक्टिव्ह ऑफ लिमिटेशन्स ऑफ क्रॉपलँड एरिया. क्रॉपलँड एरियाची लिमिटेशन्सला असून सुद्धा आपल्याला त्या ठिकाणी हे घेता येत आहे, जास्त पीक घेता येत आहे. रोगप्रतिकारक वाण तयार झाल्यामुळे रोग नियंत्रणावर होणारा खर्च कमी होत आहे. एक्सपेन्सेस ऑन डिसीज कंट्रोल have minimized since development of resistant varieties. व्हरायटीज आपण तयार केलेल्या आहेत रेजिस्टंट, डिसीज रेजिस्टंट, आणि त्याच्यामुळे त्याच्यावर अजून खर्च कमी झालेला आहे. लवकर फळधारणा होणाऱ्या जाती तयार झालेल्या आहेत. त्यामुळे वर्षाकाठी आपल्याला एकापेक्षा दोनापेक्षा जास्त उत्पादनं घेता येतात. ड्यू टू डेव्हलपमेंट ऑफ फास्ट फ्रूट सेटिंग व्हरायटीज आपण तयार केलेल्या आहेत ह्या जेनेटिक बदल करून, आणि त्याच्यामुळे आपल्याला पर ॲनम यील्ड वर इन्क्रीज झालेली आहे. बदलते तापमान, पाण्याचे प्रमाण, जमिनीचा कस अशा बदलत्या पर्यावरणातही तग धरणाऱ्या वाणांची निर्मिती शक्य झालेली आहे. बघा डेव्हलपमेंट स्ट्रेस आताच बघितलं आपण की नियाम्स मधलं स्ट्रेस, नियाम्स मध्ये अबायोटिक स्ट्रेस मॅनेजमेंट केलं जातं. म्हणजे तिथं जेनेटिक सुद्धा बदल करण्याचा प्रयत्न केला जातो आणि अशा वाणांची, अशा व्हरायटीची निर्मिती केली जाते की जेणेकरून शेतकऱ्यांना काही प्रॉब्लेम येणार नाही. आता बघितलाय तो भाग आपण, पुन्हा एकदा घरी वाचा नीट आणि मी PDF पाठवते, त्याचा स्टडी करा. ओके ठीक आहे, कळलं का? मी PDF पाठवते. बाय, हॅव अ गुड डे. काही प्रॉब्लेम असतील तर तुम्ही विचारू शकता. बाय, स्टडी वेल. Yes, sir. Stop recording.